फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्या संदर्भातलंच विश्लेषण आपण खरं तर जाणून घेतोय. अर्थतज्ञ अजित अभ्यंकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेत. अजितजी, आपलं स्वागत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. बरं, आजचा अर्थसंकल्प ज्यावेळेला अजितजी सादर करण्यात आला, मोठमोठ्या घोषणा देखील झालेल्या आहे. मला थेट तुम्हाला घेऊन जायचं आहे की 2047चा असलेला रोडमॅप, त्या संदर्भातला विकास, महाराष्ट्र जागतिक उत्पादन केंद्र चालू करणार, ते थेट इन्व्हेस्ट महाराष्ट्राचा नारा, काय काय पूर्णत्वाला जाताना दिसतंय या अर्थसंकल्पात अजितजी? काय हा अर्थसंकल्प एक भाषण आहे असं माझं मत आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये ही प्रवृत्ती फार वाढत चाललेली आहे की अर्थसंकल्पामध्ये हा एका वर्षाचा अर्थसंकल्प आहे ही दृष्टी हरवलेली आहे. त्याच्याऐवजी काय दिसतं आपल्याला, तर आपण या निमित्ताने एक लाल किल्ल्यावरती जसं भाषण होतं तसं मुंबईच्या हुतात्मा चौकातून आपण एक महाराष्ट्राला उद्देशून भाषण करतो आहोत. अशा पद्धतीनं, म्हणजे उदाहरणार्थ 1200 किलोमीटरच्या मेट्रो लाईन्स महाराष्ट्रामध्ये होतील, हा अर्थसंकल्पाचा विषय कसा काय होऊ शकते आजपर्यंत मला न कळलेली गोष्ट आहे. त्याची चर्चा इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये तुम्ही जरूर करा, की कारण अर्थसंकल्पामध्ये इट इज अ फिनान्शियल एस्टिमेट की तुम्ही येत्या वर्षामध्ये तुमची जमा काय आणि खर्च काय याचे नेमके आकडे आणि काही विशिष्ट योजना विथ स्पेसिफिक नंबर्स हे टाकणं अपेक्षित आहे. तर तुम्ही तिथे एक इच्छापत्र जसं जाहीर करावं अशा पद्धतीचं करता, ही अत्यंत खरं म्हणजे दुःखद गोष्ट आहे. मी विरोधक सत्ताधारी या एका भूमिकेतून बोलत नाही, परंतु त्याला काहीतरी शास्त्रीयता पाहिजे. किमान ती शास्त्रीयताच हरवलेली आहे आणि एक सवंगता ज्याला आपण म्हणतो, ही सवंगता आलेली आहे. आता हे सगळं त्याचं जर हा झाला त्याच्या पद्धतीबद्दलचा प्रश्न आहे. आता उदाहरणार्थ साधं उदाहरण घ्या की ही कर्जमाफीची योजना नाही, घोषणा त्यांनी केली. पण मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेमध्ये एखादी घोषणा करतात तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी तरतूद, काहीतरी नंबर असावा लागतो. तर तो नंबर काय आहे? 2 लाखापर्यंतचं कर्ज, काय सप्टेंबर 25 पर्यंतचं पीक कर्ज आम्ही माफ करू. ठीक आहे. आता शेतकरी संघटना म्हणतात की ते तुम्ही आजपर्यंतचं काय 26 पर्यंत, जून 26 पर्यंतचं केलं पाहिजे. तो तपशिलाचा भाग झाला. ती मागणी योग्य आहे का नाही याची वेगळी चर्चा होऊ शकते. बरोबर. परंतु मुद्दा असा आहे की याला किती अमाऊंट लागेल याचा एक तरी काही नंबर त्यांनी सांगितला का, की बाबा याला 30,000 कोटी लागतील, याला 40,000 कोटी लागतील? एक शब्दही नाही. मग कुठला आणणार आहेत पैसे? आज जर तुम्ही त्याची तूट पाहिली तर 1,50,000 कोटी रुपयाची तूट आहे. राज्याचं जे थकी म्हणजे डेट बर्डन आहे ते आपल्या स्टेट जीडीपीच्या 20% गेलेले आहे. आणि अशा प्रकारचे तुम्ही घोषणा करतात. आणि दुसरीकडे तुम्हाला स्पेसिफिक जर काही आकडे याच्यात मी सांगायचे झाले, असेल तर मी ते शेअरही करू शकतो, पण तो अगदी पडद्यावरती आपण ते दाखवू शकतो हे आकडे. तुम्ही जर अच्छा दाखवू का हे आकडे? कारण त्या शेअर मधनं मी जाऊन, हो, शेअर मधून चालेल. नाही पण थांबा, माझा कॉम्प्युटरला जोडलं गेलेलं नाही, सॉरी, मी नाही दाखवू शकत कारण हे माझ्या लॅपटॉप वरती आहेत आणि मी मोबाईल आकडेवारी सांगितलीत तरी चालेल. आकडेवारी मी सांगतो तोंडी. तर तुम्ही जर डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर जर पाहिलात तर तो 4,63,000 कोटी रुपयावरून 4,30,000 कोटी रुपयापर्यंत खाली आलेला दिसतो इथं. आणि याच्यामध्ये अगदी महत्वाचा आकडा म्हणजे ज्याला सोशल सर्व्हिसेस ज्याला म्हणतात, म्हणजे ज्या शिक्षण आहे, आरोग्य आहे, त्याच्यानंतर पाणी पुरवठा आहे, हे जे सगळे मुद्दे आहेत, या मुद्द्यांचा जो सगळा म्हणजे अनुसूचित जाती जमाती, कामगार कल्याण, याचा खर्च जो आहे हा सबस्टॅन्शियली कमी केलेला दाखवतो. आणि अगदी एक खणखणीत जर मोठं उदाहरण सांगायचं झालं तर समाज कल्याण आणि पोषण आहार याचं एक मी तुम्हाला उदाहरण देतो. मागच्या वर्षीची तरतूद 80,000 कोटी रुपयाची होती, या वर्षी ती 53,000 कोटी पर्यंत खाली आणलेली आहे. काय याचा अर्थ लावायचा? इकॉनॉमिक सर्व्हिसेस असाच. आता कृषी संलग्न कार्यक्रम घ्या उदाहरणार्थ, एक स्पेसिफिक कृषी संलग्न कार्यक्रमामध्ये 31,000 कोटीची मागच्या वर्षी तरतूद होती, ती आता 30,000 कोटीवरती खाली आणली. कोणी म्हणेल 1,000 कोटी कमी. इन्फ्लेशन 5 ते 7% इन्फ्लेशन आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर तुम्ही शेतकऱ्यांच्या नावाने इथं मोठ्या घोषणा करताय आणि त्यांच्या विकासाच्या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि त्याच्या योजना आहेत त्याच्यामध्ये चक्क कपात करताय. रुरल डेव्हलपमेंट बद्दल तेच दिसतं. म्हणजे तुम्ही जर याच्यातली आकडेवारी जाऊन जर खोलात पाहिली तर आपल्याला अगदी स्पष्टपणाने दिसून येतं की नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर जो आहे त्याचा नंबर मात्र
1,74,000 कोटी रुपयावरून 2,26,000 कोटी रुपयापर्यंत वाढलेला दिसतोय. तुम्ही अर्थसंकल्प मांडताना ह्याच्याबद्दल काही स्पष्टीकरण द्याल का नाही? तेव्हा माझं असं मत आहे की अर्थसंकल्प हा एक सवंग घोषणांची बेरीज आहे एक, आणि त्यात सुद्धा घोषणा करताना तुम्हाला मुंबई, पुणे, नाशिक याच्यामध्ये भुयारी मार्ग करतोय, ओव्हरब्रिज करतोय, अहो याच्या पलीकडे काही मराठवाडा, विदर्भ, ग्रामीण भाग, तिथले रस्ते याच्यासाठी काय तरतुदी आहेत तुमच्याकडे? तुम्ही तरतुदी कमी केलेल्या आहेत. हम्म. म्हणजे आणि असं सगळं विजन आहे, सगळं अर्बन सेंट्रिक विजन आहे आणि एक चकचकीत आणि मेट्रो. आता अजून एका विषयावरती मी बोलतो, बऱ्याच विषयावर बोलायचंय. आता मेट्रोचा काय परिणाम होतोय? आता आमच्या पुणे शहरात मी तुम्हाला सांगतो, मेट्रोचा प्रकल्प हा बिल्डर्स लोकांना फेवर करण्यासाठी आणलेला प्रकल्प आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बर. पण तिथं 5-5चा FSI बाजूला मिळतो, म्हणून जिथे त्या ट्रान्सपोर्टशी त्याचा काहीही संबंध नाहीये. लोकांनी तिथे राहायला यावं, तिथं 5चा FSI मिळावा जिथे 1 किंवा 2चा असेल, आणि त्या बिल्डर लोकांनी नोटा छापाव्यात, याच्यासाठी हे चाललेलं आहे. रिडेव्हलपमेंट केलं तर लोकांना 1 बेडरूमच्या 2 बेडरूम मिळतात, त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीय लोक खुश राहतात. पण त्याच्यामध्ये आज ड्रेनेज चालणार आहे का? तिथं वाहतूक कशी चालणार आहे? वाहतूक चालणार आहे का मुळात? का वाहनं स्थिर राहणार? इतके भयानक प्रश्न आज शहरामध्ये निर्माण झालेत. त्याच्याबद्दल काही विचार न करता तुम्ही 1200 किलोमीटरचे मेट्रोचे मार्ग म्हणजे काय प्रकारची गर्दी तुम्ही शहरांमध्ये करणार आहात, आणि ऍट द कॉस्ट ऑफ रुरल डेव्हलपमेंट. ही अत्यंत दुःखद अशा प्रकारची सगळी दृष्टीच ही दुःखद आहे, कारण आता दृष्टीच मांडली आहे त्यांनी. अर्थसंकल्पाचे नंबर्स तर फारच निराशाजनक आहेत. तेव्हा मला असं वाटतं की ही दृष्टी अतिशय अतिशय घातक आहे, आणि याला मी विकसित भारत हे नाव देऊच इच्छित नाही. हे तुम्ही विकसित बिल्डर लॉबी म्हणू शकता याला, किंवा एक विशिष्ट शहरातला 1-2-3% लोकांसाठीचा ही घोषणा आहे त्या सगळ्या. बाकी प्रत्यक्षात तरतूद तर कशाचीच नाहीये, आणि खरोखर आहे. तरतूद नसल्या कोण विकास करणार? तर खासगी क्षेत्र. आणि मग बरोबर आहे. त्याच्यामध्ये म्हणजे शहरी भागावरती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन आहे, ग्रामीण भाग किंवा इतर महाराष्ट्राचं काय, असा थेट सवालही आपण याला उपस्थित करताय. खरं तर वेळेची कमतरता असल्यामुळे धन्यवाद अजित अभ्यंकर सर, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या अर्थसंकल्पामध्ये काय त्रुटी आहेत